गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। रेल्वे रूळ ओलांडताना 24 वर्षीय सर्पमित्राचा मृत्यू झाल्याची घटना 25 डिसेंबर 2024 रोजी अंबरनाथ येथे घडली होती। या प्रकरणाला तब्बल वर्षभरानंतर नवं वळण मिळालं असून मृत तरुणीच्या प्रेयसी विरोधात कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। प्रशांत अनिल सूर्यवंशी असं मृत तरुणाचं नाव असून तो अंबरनाथमधील नवरेनगर परिसरात वास्तव्यास होता। घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रशांत याचा मृतदेह ताब्यात घेतला होता व शवविच्छेदनासाठी उल्हासनगर येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला होता। सुरुवातीला रेल्वे रूळ ओलांडताना अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला, मात्र मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणात वेगळंच कारण समोर आलंय। 24 डिसेंबर 2024 रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ रेल्वे ट्रॅक परिसरात ही घटना घडली। प्रशांत यांचे मेघना उर्फ स्नेहल सावंत हिच्यासोबत प्रेमसंबंध होते। तिने लग्नाचं आमिष दाखवून त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। त्यानंतर वैयक्तिक कारणावरून वाद घालत तसेच तिचे पूर्वीचे प्रेमसंबंध पुन्हा जुळल्यानं प्रशांत याला मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। या तक्रारीच्या आधारे कल्याण लोहमार्ग पोलिसांनी संबंधित तरुणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। माझं नाव अनिल देविदास सूर्यवंशी व माझ्या मुलाचं नाव प्रशांत अनिल सूर्यवंशी। दिनांक 24/12/24 या दिवशी माझ्या मुलाने इथे मोरिवली अंबरनाथ इथे रेल्वे पटरीमध्ये आत्महत्या केली। त्याचं कारण मेघना सावंत ह्या मुलीशी प्रेमसंबंध होते। तिच्यामुळे म्हणजे मला खात्री आहे की तिच्यामुळेच त्याने आत्महत्या केली। आम्ही 3 ते 4 दिवसानंतर रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये गेलो। तिथे आम्ही त्यांना सांगितलं, कंप्लेंट वगैरे दिली, पण त्यांनी आम्हाला काही दाद दिली नाही। त्याच्यानंतर आम्ही सगळीकडे ॲप्लिकेशन्स वगैरे केले, कमिशनरला वगैरे भेटले, प्रत्यक्ष जाऊन भेटले। त्याच्यानंतर आम्ही प्राधिकरणमध्ये खारघरला जाऊन भेटले। मग तिथून त्यांनी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही त्यांचा गुन्हा दाखल करा। 14 महिन्यानंतर यांनी गुन्हा दाखल केला। त्याच्यानंतरही ते आम्हाला दाद देत नाही व न्याय देत नाही। अजूनही मेघना सावंत या मुलीला त्यांनी अटक केलेली नाही आणि एक महिना 2 दिवस झाले तेही आम्हाला टाळाटाळ करतात। त्याच्यासाठी आमची म्हणजे हीच इच्छा आहे की त्यांनी त्या मुलीला अटक करावे, आरोपीला अटक करावे व आम्हाला न्याय मिळावा व कशामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केली हे आम्हाला त्याचं कारण समजून यावं हीच विनंती। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।